सुस्वागतम. कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पलूस मधील BA भाग 2मध्ये सहकार विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांचं आजच्या या ऑनलाईन लेक्चरमध्ये हार्दिक स्वागत. आपण सहकारी संस्थांच्या निबंधकाची भूमिका या संदर्भामध्ये सहकारी संस्थांचा निबंधक म्हणजे काय, हा निबंधकाची नियुक्ती कशी केली जाते आणि त्याचबरोबर हा जो सहकारी संस्थांचा निबंधक म्हणून जो सर्वोच्च अधिकारी सहकारी संस्थांच्या प्रशासनामधला आहे, त्या सर्वोच्च अधिकाऱ्याची सहकारी संस्थांच्या विकासामध्ये किंवा सहकारी संस्थांच्या प्रशासनामध्ये नेमकी कोणती भूमिका आहे, याच्या संदर्भात आपण वेगवेगळ्या 5 भूमिकांचा विचार त्याच्या निबंधकाच्या भूमिकेमध्ये केलेला आहे. त्याच्यामध्ये सहकारी संस्थांचा संगोपक, सहकारी संस्थांचा पालक, जन्मदाता म्हणून सुद्धा निबंधकाला सहकारी संस्थेमध्ये भूमिका पार पाडावी लागते. सर्वोच्च अधिकारी तर तो आहेच, परंतु सर्वोच्च अधिकारी म्हणून केवळ काम करून निबंधकाला चालत नाही, तर त्याच्यामध्ये सहकारी संस्थेचा जन्मदाता म्हणून, संगोपक म्हणून, पालक म्हणून निबंधकाला भूमिका पार पाडावी. दुसरी भूमिका आपण विचारात घेतलेली होती ते म्हणजे सहकारी संस्थेच्या निबंधकाला सहकारी संस्थेचा मित्र आणि मार्गदर्शक म्हणून सुद्धा सहकारी संस्थेच्या कामकाजामध्ये ज्या ज्या वेळेला सहकारी संस्था अडचणीत असतील किंवा अनेक समस्या त्यांच्यामध्ये असतील, तर त्यावेळेला अशा समस्या दूर करण्यासाठी सहकारी संस्थेचा एक अनुभवी मित्र, एक मार्गदर्शक, ज्येष्ठ म्हणून निबंधकाला सहकारी संस्थेमध्ये भूमिका पार पाडावी लागते. तिसरी भूमिका निपक्षपाती न्यायाधीशाची आपण विचारात घेतलेली होती की ज्याच्यामध्ये सहकारी संस्थेमध्ये काही तंटाबखेडा निर्माण झाला, वादविवाद निर्माण झाले, तर त्यावेळेला त्या सहकारी संस्थेचा एक निपक्षपाती न्यायाधीश म्हणून वादविवादासंदर्भातील सर्व बाजूंचं म्हणणं व्यवस्थितपणे ऐकून घेऊन कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या कायद्यामधील तरतुदीनुसार निपक्षपाती न्याय देणारा न्यायाधीश म्हणून सुद्धा निबंधकाला भूमिका पार पाडावी लागते. त्याचबरोबर निबंधक हा देशाच्या किंवा राज्याच्या सहकारी चळवळीचा सर्वोच्च अधिकारी असतो आणि प्रमुख असतो. त्याच्या यशापयशावरच राज्यातील सहकारी चळवळीचं यशापयश अवलंबून असतं आणि त्या दृष्टीनं या निबंधकाला केवळ अधिकारी म्हणून काम करून चालत नाही, तर सहकारी चळवळीचा प्रतिनिधी म्हणून, राज्याचा सर्वोच्च प्रतिनिधी म्हणून केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्यासमोर सातत्यानं सहकारी चळवळीच्या विषयक आपलं मत, आपला अभ्यास, आपला विचार, आपलं सहकारी चळवळीच्या संदर्भातल्या समस्या, त्यांची सोडवणूक करून घेण्यासाठी उपाय, या संदर्भात एक राज्यातील सहकारी चळवळीचा प्रतिनिधी म्हणून या निबंधकाला भूमिका पार पाडावी लागते. आणि 5वी भूमिका पार पाडावी लागते ते म्हणजे निबंधक हा सर्वोच्च अधिकारी आहे आणि सहकारी प्रशासनातला सर्वोच्च अधिकारी म्हणून या निबंधकाला सहकार कायद्यानं काही अधिकार दिलेले आहेत, तर त्या अधिकारांचा वापर करण्याचं कामसुद्धा, भूमिकासुद्धा निबंधकाला घ्यावी लागते. आणि त्या दृष्टीनं निबंधकाला जे अधिकार दिलेले आहेत, संस्थाविषयक काही अधिकार दिलेले आहेत आणि सहकारी संस्थेच्या नियंत्रणासाठी काही अधिकार कायद्यानं दिलेले आहेत, तर त्या अधिकाराचा वापर करणारा सर्वोच्च अधिकारी म्हणून सुद्धा निबंधकाला सहकारी संस्थेमध्ये भूमिका घ्यावी लागते. तर या प्रकारच्या सहकारी निबंधकाच्या भूमिका विचारात घेतल्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपण सहकारी संस्थेच्या निबंधकाची कार्ये कुठली आहेत या कार्याच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. तर या निबंधकाला साधारणपणे 2 प्रकारची कार्ये करावी लागतात. एकाला आपण संस्थाविषयक कार्य असं म्हणतो आणि दुसऱ्याला आपण नियंत्रणात्मक कार्य असं म्हणतो. तर यापैकी संस्थाविषयक जी कार्य आहेत त्या संस्थाविषयक कार्यामध्ये साधारणतः 8 ते 10 कार्यांचा समावेश आहे की जी कार्य निबंधकाला सहकारी संस्थेचा सर्वोच्च अधिकारी म्हणून त्या ठिकाणी करावी लागतात. तर त्याच्यामध्ये पहिलं कार्य करावं लागतं ते म्हणजे सहकारी संस्थांना मार्गदर्शन करण्याचं, की आपल्या कार्यक्षेत्रामध्ये म्हणजे निबंधकाच्या कार्यक्षेत्रामध्ये ज्या ज्या
ठिकाणी नवीन सहकारी संस्था स्थापन होणार आहेत, तर अशा नवीन सहकारी संस्था स्थापन करणारे जे अधिकारी, जे पदाधिकारी आहेत किंवा जे या व्यक्ती सामान्य लोक आहेत, तर त्या ज्यांना आपण प्रवर्तक असं म्हणतो, तर अशा प्रवर्तकांना सहकारी संस्था स्थापन करण्यापूर्वी सहकारी संस्थेच्या संदर्भात तिची स्थापना, तिचे उद्देश, त्याचे कार्य, त्याची एकूणच रचना किंवा कामकाजाचं स्वरूप या संदर्भात सखोल असं मार्गदर्शन हे या सहकारी संस्थांच्या प्रवर्तकांना करण्याचं काम या निबंधकाला सहकारी संस्था एखादी स्थापन होण्यापूर्वी अशी संस्था स्थापन करण्यासाठी ज्या व्यक्ती निबंधकाकडे आलेले आहेत, ज्यांना आपण प्रवर्तक असं म्हणतो, तर या प्रवर्तकांना सहकारी संस्थेच्या संदर्भात मार्गदर्शन करण्याचं कार्य निबंधकाला करावं लागतं. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कार्य निबंधकाला करावं लागतं ते म्हणजे सहकारी संस्था या कायद्यानं स्थापन होणाऱ्या संस्था आहेत आणि ज्या संस्था कायद्यानं स्थापन होत असतात अशा संस्थांना कायद्याच्या अंतर्गत जी नोंदणी प्रक्रिया आहे त्या नोंदणी प्रक्रियेतून या सहकारी संस्थांना जावं लागतं आणि त्यासाठी अशा नवीन निर्माण होणाऱ्या सहकारी संस्थांची नोंदणी करण्याचं काम हे निबंधकाला करावं लागतं आणि त्याच्यासाठी मग कायद्यामध्ये जी सहकारी संस्थेच्या नोंदणीची प्रक्रिया दिलेली आहे त्या प्रक्रियेचं पालन करून नवीन सहकारी संस्थांना नोंदणी देणं हे काम निबंधकाला करावं लागतं. अर्थात सहकारी संस्थांना नोंदणी देणं याचा अर्थ निबंधकाकडं सहकारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी आलेल्या सर्वच अर्जांना मान्यता देणं असा त्याचा अर्थ होत नाही, तर कायद्याच्या कक्षेमध्ये ज्या संस्थांची नोंदणी होऊ शकते अशा संस्थांना नोंदणी देणं आणि ज्या संस्थांची नोंदणी देता येणार नाही किंवा ज्या संस्थांच्या कागदपत्रामध्ये त्रुटी आहेत त्यानुसार अशा संस्थांची नोंदणी नाकारणं हे सुद्धा कार्य या निबंधकाला करावं लागतं. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं काम करावं लागतं संस्थाविषयक, त्याच्यामध्ये सभासदत्वाच्या बाबतच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारींचं निराकरण करणं. तर या तक्रारींचं निराकरण करत असताना अनेक सहकारी संस्थांमध्ये सभासद होण्याच्या संदर्भात, सभासदांच्या कामकाजाच्या संदर्भात, सभासदांच्या अधिकारांच्या संदर्भात काही वादविवाद निर्माण होत असतात. तर असे वादविवाद हे निराकरण करण्याचं काम सभासदांच्या तक्रारी आहेत, विशेषतः निवडणुकीच्या संदर्भात असतील, अर्ज भरण्याच्या संदर्भात असतील, उभा राहण्याच्या संदर्भात असतील, अर्ज छाननीच्या संदर्भात असतील, अशा अनेक तक्रारी सभासदांच्या संस्थेच्या कामकाजामध्ये संदर्भात असू शकतात. तर अशा सहकारी संस्थेचे सभासदत्व मिळणं किंवा न मिळणं याच्या संदर्भातल्या तक्रारी असू शकतात. तर अशा तक्रारींचं निराकरण करण्याचं काम हे सहकारी संस्थेच्या निबंधकाला करावं लागतं. त्यानंतर कुठलीही सहकारी संस्था ज्या नियमानं चालते त्याला आपण पोट नियम असं म्हणतो. कुठलीही सहकारी संस्था सहकार कायद्यानं निर्माण होत असते आणि या सहकार कायद्यामध्ये जे नियम दिलेले आहेत त्या नियमाच्या आधारे प्रत्येक सहकारी संस्था आपल्या संस्थेचा कारभार कसा चालेल याच्या संदर्भातले नियम तयार करत असते, ज्याला आपण पोट नियम असं म्हणतो. तर अशा पोट नियमांना मान्यता देण्याचं काम निबंधकाला करावं लागतं. की निबंधक विशेषतः ज्यावेळेला सहकारी संस्थेची नोंदणी करत असतो त्यावेळेला सहकारी संस्थेच्या नोंदणीबरोबरच या सहकारी संस्थेनं आपल्या कामकाजाच्या संदर्भातले जे नियम केलेले आहेत, ज्यांना सहकारी संस्थांचे पोट नियम असं म्हटलं जातं, तर या पोट नियमांना मान्यता देण्याचं काम निबंधकाला करावं लागतं. त्याचबरोबर असे पोट नियम हे कायमचे असत नाहीत, तर त्या पोट नियमामध्ये कालपरत्वे बदल करण्याचा अधिकार सहकारी संस्थेला असतो आणि सहकारी संस्था वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांना विहित कालावधीची नोटीस ठेवून त्या ठिकाणी अशा आपल्या पोटनियमामध्ये सभासदांच्या मान्यतेनं बदल करू शकते. तर असे जे बदल केलेले आहेत पोटनियमामध्ये अशा बदलांना सुद्धा मान्यता देण्याचं काम या सहकारी संस्थेच्या निबंधकाला करावं लागतं. तर तेही निबंधकाचं एक कार्य म्हणून आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर निधीची गुंतवणूक हे सुद्धा निबंधकाचं काम आहे की सहकारी संस्थेला त्यांच्या दैनंदिन कार्यातून जे उत्पन्न मिळतं किंवा जो नफा होतो तर हा नफा संपूर्णपणे सभासदांना वाटता येत नाही.
तर सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार या नफ्याचा काही भाग हा कायदेशीर निधी म्हणून, राखीव निधी म्हणून सहकारी संस्थेला बाजूला काढून ठेवावा लागतो. त्याचबरोबर इतरही अनेक प्रकारचे निधी सहकारी संस्था या नफ्यातून बाजूला काढत असते. तर असे जे वेगवेगळ्या प्रकारचे निधी सहकारी संस्थांनी कायदेशीर असतील किंवा इतर प्रकारचे निधी असतील जे राखून ठेवलेले आहेत, तर त्या निधीची गुंतवणूक कुठं करावी, कशा पद्धतीनं करावी या संदर्भातली कार्य ही निबंधकाला करावी लागतात. आणि निबंधक त्यानुसार प्रत्येक सहकारी संस्थेनं आपल्याकडचे हे जे वेगवेगळ्या प्रकारचे निधी आहेत त्या निधींची गुंतवणूक कुठं करावी, कशा पद्धतीनं करावी या संदर्भातलं मार्गदर्शन करण्याचं काम हे निबंधकाला सहकारी संस्थेमध्ये करावं लागतं. त्यानंतर निबंधकाला सहकारी संस्थेमध्ये काही सभाविषयक कार्य करावी लागतात. सहकारी संस्थेला सहकार कायद्यातील तरतुदीनुसार दरवर्षी वार्षिक सभा घ्यावी लागते. त्याचप्रमाणे विशेष प्रसंगी एखाद्या सहकारी संस्थेला विशेष साधारण सभा घ्यावी लागते. तर अशा सभा घेत असताना या सभा सहकारी संस्थेच्या कायद्यातील तरतुदीनुसार घ्याव्या लागतात आणि त्या कायद्यातील तरतुदीनुसार अशा सभा घेतलेल्या आहेत की नाही हे पाहण्याचं काम या निबंधकाला करावं लागतं. त्याचबरोबर जर एखादी सहकारी संस्था कायद्यातील तरतुदीनुसार वार्षिक सभा बोलवत नसेल तर अशी सभा बोलवण्याचे अधिकार सहकारी संस्थेच्या कायद्यानं निबंधकाला देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक सहकारी संस्थेच्या वार्षिक सभेमध्ये जे कामकाज चालतं ते नियमानुसार चालतं की नाही ते पाहण्याचं कामसुद्धा निबंधकाला करावं लागतं. आणि त्या दृष्टीनं जर सहकारी संस्थेनं वार्षिक सभा बोलवली असेल तर ती सभा नियमानुसार बोलवलेली आहे की नाही, ती सभा नियमानुसार कामकाज करते की नाही याची पाहणी निबंधकाला करावी लागते. आणि जर सहकारी संस्थेने जर अशी वार्षिक सभा किंवा सहकारी संस्थांच्या सभा बोलवण्यास टाळाटाळ केली तर अशा वेळेला अशा सभा बोलवण्याचा अधिकार हा निबंधकाला असतो आणि त्यानुसार निबंधक अशा वार्षिक सभेच्या संदर्भात नोटीस काढण्यापासून ते प्रत्यक्ष सभा पार पडेपर्यंत सर्व प्रकारची कार्य या निबंधकाला करावी लागतात. त्याचबरोबर संचालक मंडळ बरखास्त करणं हे सुद्धा निबंधकाचं कार्य आहे. प्रत्येक सहकारी संस्था ही सहकार कायद्याच्या तरतुदीनुसार स्थापन झालेली संस्था असते. या कायद्यामध्ये प्रत्येक सहकारी संस्थेनं काम कसं करावं याच्या संदर्भातल्या कायदेशीर तरतुदी या सहकारी संस्थेच्या कायद्यामध्ये असतात. अशा वेळेला जर एखाद्या सहकारी संस्थेचं संचालक मंडळ या कायद्यातील तरतुदीचं पालन न करता सहकारी संस्थेचा कारभार करत असेल तर अशा वेळेला या निबंधकाला सहकारी संस्थेचं संचालक मंडळ बरखास्त करण्याचं काम करावं लागतं किंवा त्याला तो अधिकार असतो. आणि त्या दृष्टीनं असं नियमबाह्य पद्धतीनं कामकाज करणाऱ्या संचालक मंडळाला पदावरून दूर करणं आणि सहकारी संस्थेचा कारभार प्रशासकाच्या माध्यमातून चालवण्याचं कार्य हे निबंधकाला करावं लागत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर सहकारी संस्थांचं एकत्रीकरण आणि पुनर्रचना करणं हे सुद्धा निबंधकाचं एक कार्य आहे. सहकारी संस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. अनेक वेळेला अनावश्यक ठिकाणी सहकारी संस्था स्थापन केल्या जातात. पर्यायानं अशा सहकारी संस्थांना पुरेसं कार्यक्षेत्र असत नाही, सभासद संख्या असत नाही, पर्याप्त भांडवल असत नाही. तर अशा वेळेला अशा सहकारी संस्था ज्या लहान लहान सहकारी संस्था आहेत किंवा ज्या संस्था अर्थक्षम असत नाहीत, आर्थिकदृष्ट्या सबल असत नाहीत, अशा संस्थांचं एकत्रीकरण करण्याचे अधिकार किंवा कार्य निबंधकाला करावं लागतं. आणि त्यानुसार सहकारी संस्थांचं एकत्रीकरण आणि अनेक वेळेला काही प्रसंगी विशिष्ट अशा प्रसंगी अशा अनेक सहकारी संस्थांची पुनर्रचना, विलिनीकरण, त्यानंतर त्याचं एकत्रीकरण करण्याचं काम करून अशा सहकारी संस्थांची पुनर्रचना करण्याचं काम या निबंधकाला सहकारी संस्थांमध्ये करावं लागतं. त्यानंतर संस्थाविषयक पुढचं कार्य करावं लागतं, त्याला आपण दायित्वातील बदल करणे. की सहकारी संस्था आपल्याकडं दोन प्रकारच्या सहकारी संस्था असतात. दायित्वावरून सहकारी संस्थांचे दोन प्रकार पडलेले आहेत. एक म्हणजे मर्यादित दायित्वाच्या सहकारी संस्था आणि दुसऱ्या अमर्यादित दायित्वाच्या सहकारी संस्था. अमर्यादित आणि मर्यादित दायित्व याचा अर्थ सहकारी संस्थेमध्ये असणारी सभासदांची जबाबदारी. तर ज्या सहकारी संस्थेच्या नावामध्ये प्रायव्हेट लिमिटेड किंवा मर्यादित हा शब्द असतो त्या सहकारी संस्थेमध्ये सहकारी संस्थांच्या सभासदांची जबाबदारी मर्यादित असते.
म्हणजे अशी संस्था जर कदाचित दिवाळखोरीमध्ये गेली तर त्या संस्थेमध्ये सभासदांचा जबाबदारी ही त्यांनी पुरवलेल्या फक्त भाग भांडवला इतकी मर्यादित राहते. परंतु ज्या संस्थेच्या नावामध्ये मर्यादित हा शब्द असत नाही, लिमिटेड हा शब्द असत नाही, त्या संस्थेमध्ये सभासदांची जबाबदारी अमर्यादित असते. तर अशा मर्यादित किंवा अमर्यादित जबाबदारीच्या सहकारी संस्थांच्या दायित्वामध्ये बदल करण्याचा अधिकार किंवा बदल करण्याचं काम हे निबंधकाला करावं लागतं. त्यासाठी सहकारी संस्थेच्या सभासदांनी केलेला ठराव निबंधकाकडे आल्यास निबंधक अशा ठरावावर सांगोपांग चर्चा करून सविस्तर विचार विनिमय करून त्या निर्णयानुसार अशा संस्थांच्या दायित्वामध्ये बदल करू शकतो. तोही एक या निबंधकाच्या कार्याचा भाग आहे. आणि त्याचबरोबर ऑडिट वर्ग देणं हा सुद्धा निबंधकाचं कार्य आहे की सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण करायचं काम निबंधकाला करावं लागतं. आणि सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण करणं हे कायद्यानं बंधनकारक आहेच, पण त्याचबरोबर असं लेखापरीक्षण केल्यानंतर अशा सहकारी संस्थेची नेमका दर्जा काय आहे, स्थिती काय आहे, ही स्थिती वर्ग देऊन निबंधक ठरवत असतो आणि त्याला ऑडिट वर्ग असं म्हटलं जातं. तर हा ऑडिट वर्ग साधारणपणे 4 प्रकारचा निबंधक सहकारी संस्थांना देत असतो, अ, ब, क आणि ड. यापैकी अ वर्ग म्हणजे अत्यंत चांगल्या प्रकारची सहकारी संस्था, सहकारी कायद्यानुसार चालणारी सहकारी संस्था. ब म्हणजे बरी सहकारी संस्था की जी सहकारी संस्था चांगली पण नाही आणि वाईट पण नाही, पण सहकारी संस्थांच्या काही अटींचं उल्लंघन होतं आहे, पण सहकारी संस्थेच्या ध्येय धोरणानुसार कामकाज चालू आहे, अशी संस्था ज्याला ब वर्ग म्हटलं जातं. क वर्ग म्हणजे जवळजवळ बंद पडत आलेली संस्था की ज्या सहकारी संस्थेमध्ये कायद्याचं पालन केलं जात नाही, उल्लंघन केलं जातं, सहकारी संस्था कामकाज वेळेवर करत नाही, व्यवस्थितरित्या करत नाही, अशी सहकारी संस्था असेल तर क वर्ग दिला जातो. आणि ड वर्ग म्हणजे जवळजवळ बुडीत सहकारी संस्था की ज्या सहकारी संस्था अवसायनामध्ये आलेल्या आहेत, बुडीत होण्याच्या स्थितीमध्ये आलेल्या आहेत किंवा जवळजवळ बंद पडण्याच्या मार्गावर आलेल्या आहेत, अशा सहकारी संस्थांना ड वर्ग दिला जातो. तर अशा प्रकारे सहकारी संस्थेच्या हिशेबाची तपासणी करून या सहकारी संस्थांना ऑडिट वर्ग देणं हे सुद्धा या सहकारी संस्थेच्या निबंधकाचं कार्य आहे. तर अशा पद्धतीनं ही 8 ते 10 कार्य सहकारी संस्थेच्या निबंधकाची सहकारी संस्थाविषयक कार्य म्हणून आपल्याला सांगता येतात. या संस्थाविषयक कार्याबरोबरच सहकारी संस्थेच्या निबंधकाला काही नियंत्रणात्मक कार्यसुद्धा करावी लागतात. आणि ही नियंत्रणात्मक कार्य कुठली आहेत तर त्याच्यामध्ये पहिलं कार्य आहे ते म्हणजे हिशेब तपासणी करणं. की सहकारी संस्था या कायद्यानं स्थापन झालेल्या संस्था आहेत आणि अशा संस्थांच्या हिशेबाची तपासणी करण्याची कायदेशीर जबाबदारी ही सहकारी संस्थेच्या निबंधकावर असते. सहकारी संस्थेच्या कामकाजाचं नियंत्रण करण्याचा एक भाग म्हणून सहकारी संस्थांची हिशेब तपासणी हे कार्य निबंधकाला करावं लागतं. सहकारी संस्था कशा प्रकारे चाललेली आहे, सहकारी संस्थेचं कामकाज योग्य प्रकारे होते की नाही हे पाहणं हे कायद्यानुसार निबंधकाची जबाबदारी असल्यामुळं अशा प्रत्येक सहकारी संस्थेच्या हिशेबांची तपासणी करणं हे कार्य निबंधकाला करावं लागतं. अर्थात सहकारी संस्थांची संख्या लक्षात घेता निबंधकाला या सर्व सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण स्वतः करता येणं शक्य असत नाही. अशा वेळेला सहकार कायद्यातील तरतुदीनुसार निबंधक सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण करण्यासाठी पात्र अशा तज्ज्ञ अशा व्यक्तींचं एक पॅनेल तयार करतात आणि त्या पॅनलमध्ये तज्ज्ञ अशा सहकारी हिशेब तपासण्यातील तज्ज्ञ अशा व्यक्तींची नेमणूक करतात आणि त्या पॅनेलच्या माध्यमातून आपल्या कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांचं प्रत्येक वर्षी लेखापरीक्षण किंवा हिशेब तपासणी करण्याचं कार्य या सहकारी संस्थेच्या निबंधकाला करावं. त्यानंतर दुसरं कार्य आहे ते म्हणजे नियंत्रण ठेवणं. की सहकारी संस्थेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवायचे संपूर्ण कार्य हे निबंधकाला करावं लागतं आणि त्याच्यासाठी मग निबंधक आपल्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या सहकारी संस्थांचे जे विविध प्रकार आहेत त्या प्रत्येक प्रकारासाठी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची नेमणूक करत असतो आणि त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या सहकारी संस्थांच्या कामकाजावर देखरेख करणं, तपासणी करणं आणि नियंत्रण ठेवण्याचं काम या निबंधकाला सहकारी संस्थेच्या नियंत्रणाच्या संदर्भामध्ये करावं लागतं. कारण सहकारी संस्था या सर्वसामान्य लोकांच्या संस्था असतात आणि अशा संस्थांमध्ये जो कारभार चालतो तो सहकारी संस्थेच्या सभासदांच्या हिताच्या दृष्टीनं चालणं आवश्यक असतं. तर असा कारभार सभासदांच्या हितानं चालतो की नाही हे पाहण्यासाठी
निबंधक काय करत असतात, अशा संस्थांच्यावर नियंत्रण ठेवत असतात. त्याच्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते आणि त्या माध्यमातून सहकारी संस्थांच्या कारभारावर नियंत्रण ठेवणं, तपासणी करणं, देखरेख करण्याचं काम या सहकारी संस्थांच्या निबंधकाच्या माध्यमातून केलं जातं. आणि त्यानंतर शेवटचं कार्य आहे नियंत्रणात्मक कार्य, ते म्हणजे सहकारी चळवळीला प्रोत्साहन देणं, प्रोत्साहनपर कार्य करणं. ही सहकारी संस्था या सर्वसामान्य लोकांच्या संस्था असतात. समाजातल्या गरीब लोकांनी त्या एकत्र येऊन स्थापन केलेल्या असतात. तर अशा संस्थांनी चांगलं काम करावं, योग्य प्रकारे काम करावं, कायद्याचं पालन करावं, याच्यासाठी सातत्यानं निबंधकाला सहकारी संस्थेला प्रोत्साहन देण्याचं काम करावं लागतं. आणि त्याच्यासाठी प्रत्येक टप्प्यावर सहकारी संस्थांच्या उभारणीपासून ते प्रत्यक्ष सहकारी संस्थेचं कामकाज चालेपर्यंत सर्व प्रकारची मदत, सर्व प्रकारचं प्रोत्साहन या सहकारी संस्थांच्या प्रवर्तकांना निबंधक देत असतो. आणि त्याचबरोबर अशा सहकारी संस्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोत्साहनात्मक कार्य, विशेषतः अशा सहकारी संस्थांनी चांगल्या पद्धतीनं काम करावं याच्यासाठी त्यांना बक्षीस देणं, त्यांना अभिनंदन करणं, त्यांना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लावणं, अशा प्रकारचे प्रोत्साहनात्मक कार्य ही या निबंधकाला सहकारी संस्थेच्या प्रोत्साहनात्मक कार्यामध्ये करावी लागतात. तर या पद्धतीनं सहकारी संस्थेच्या निबंधकाची कार्य कुठली आहेत आणि ही कार्य निबंधक कशा पद्धतीनं पार पाडतो याच्या संदर्भात चर्चा आपण आजच्या लेक्चरमध्ये केलेली आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण दुसरा जो भाग आहे तो म्हणजे सहकारी न्यायव्यवस्था. तर या सहकारी न्यायव्यवस्थेच्या संदर्भात सहकारी न्यायालयं यांची एकूण माहिती आपल्याला या पुढच्या भागामध्ये घ्यायची आहे. तर त्या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.